नमस्कार. मी डॉक्टर सीमा गोवंडे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण कोविडच्या काळामध्ये पालनपोषण मनाचे याचे यूट्यूब चॅनलला खूप उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांचे जे काही अनुभव होते, फीडबॅक होते, त्याच्याने मलाही अजून प्रोत्साहन मिळालं की आपल्याकडून आपण या सगळ्याच लोकांसाठी अजून काय बेस्ट पॉसिबल करू शकतो. तेव्हा आपण जवळजवळ 400 लोकांनी एकत्र ध्यान केले होते, कारण कोविडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच एक प्रकारच्या भीतीच्या सावटाखाली सगळेजण होतो. त्यावेळेला आपण जे काही ध्यान प्रक्रिया केली होती त्याचा तुम्हाला सगळ्यांनाच खूप छान अनुभव आला. तुमच्या सगळ्यांच्या त्या प्रतिक्रिया बघून मलाही आनंद झाला. त्यामुळे आता या नवीन वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये मी दर महिन्याला वेगवेगळे ध्यानाचे कार्यशाळा घेणार आहे. तर या 1 तारखेपासून आपण सुरू करणार आहोत चक्र ध्यान. तर हे चक्र ध्यान म्हणजे नक्की काय हे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. या 21 डे मेडिटेशन चॅलेंजमध्ये आपण एक्झॅक्टली काय शिकणार आहोत, तर सप्तचक्र म्हणजे काय. आपल्या शरीरामध्ये 7 एनर्जी पॉइंट्स असतात, ज्यांना आपण सप्तचक्र म्हणतो. सप्त धातू ज्यापासून आपलं शरीर तयार झालेले आहे. पंचमहाभूत म्हणजे जे आपल्या आतही आहेत आणि या चराचर सृष्टीत सुद्धा आहेत. तर त्याचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व काय आहे. पंचकोश आपलं अस्तित्व म्हणजे हे फक्त भौतिक शरीर नसून आपण 5 कोशांचे बनलेले आहोत. पंचप्राण म्हणजे काय ह्याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. इडा पिंगला सुषुम्ना म्हणजे काय आणि आपल्या ऊर्जेमध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनात त्याचं काय महत्त्व आहे याचीही आपण माहिती करून घेणार आहोत. आपल्या प्रत्येकाभोवती एक ऊर्जा वलय किंवा आभा वलय असते, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये ऑरा असं म्हणतो. तर हे ऑरा म्हणजे नक्की काय आणि ते संतुलित कसं करावं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ह्या सगळ्या ज्ञानाचा मला काय उपयोग. तर ह्या कार्यशाळेमध्ये आपण रोज एकेका चक्राची आणि आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची शास्त्रीय माहिती करून घेऊन प्रत्येक चक्राचे ध्यान करायला शिकणार आहोत. आपली ही सप्तचक्र म्हणजे आपल्या उन्नतीची जणू काही एक पायरीच. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, हे असं ध्यान करून खरंच माझी प्रगती होणार आहे का. माझ्या आयुष्यातील प्रश्न हे असं ध्यान करून खरंच सुटतील. त्याचं उत्तर आहे हो. जेव्हा आपण सातत्याने या बाह्य जगामध्ये भौतिक जगामध्ये विचार करत असतो तेव्हा आपण सतत प्रॉब्लेम ओरिएंटेड विचार करतो, पण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं आणि तेही आपल्या आतच असतं. जेव्हा आपण ही ध्यान साधना करतो तेव्हा आपल्या आयुष्यातल्या असंख्य अनुत्तरित प्रश्नाची आपल्याला उत्तरं मिळतात. काहींचा प्रश्न असतो की मी ह्याच्यासाठी वेळ कसा काढू. आता अगदी खरं सांगायचं तर ज्याला खरंच आपल्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडायचं असेल किंवा आत्ताचं जे काही आपलं आयुष्य आहे ते अजून छान पद्धतीने जगायचं असेल, त्याच्यासाठी वेळ हा काढावाच लागतो, तो मिळत नाही. आणि मला खात्री आहे की तुम्ही स्वतःसाठी हा वेळ नक्कीच काढणार आहात. काहींना वाटतं की माझं कॉन्सन्ट्रेशनच होत नाही, मग मी हे ध्यान कसं करणार. तर काही काळजी करू नका. या 21 दिवसीय ध्यान साधनेमध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन आपोआप सुधारायला लागेल. काहींना वाटतं ध्यान धारणा करायला मी काय म्हातारा झालोय. पण मी इथे सांगू इच्छिते की खरं तर जितक्या लहान वयापासून आपण ध्यानाची सवय लावू तितके आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही करायचं आहे त्याविषयी इतकी छान क्लॅरिटी येत जाते. त्यामुळे ध्यानधारणा हा म्हातारपणी करायचा विषय नसून
आयुष्याच्या जितक्या लवकरात लवकर आपण ही गोष्ट सुरू करू, आपलं आयुष्य नक्कीच उज्ज्वल होतं. तर या 1 तारखेपासून आपलं हे 21 डे मेडिटेशन चॅलेंज सुरू होणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण नक्कीच याचा भाग होणार आहात आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ज्यांच्याविषयी तुम्हाला खरंच खूप मनापासून वाटतं की त्यांच्याही आयुष्यात परिवर्तन व्हावं, त्या सगळ्यांना तुम्ही या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी मदत करा. कारण या कार्यशाळेमध्ये पूर्ण 24 तासामध्ये कोणताही अर्धा तास आपण नक्कीच काढू शकतो आणि तो इनफॅक्ट काढाच, असं माझं मत आहे. तेव्हा भेटूया आपण 1 तारखेपासून होणाऱ्या या कार्यशाळेमध्ये. तर सगळ्यांनी या चक्र ध्यानाचा नक्की लाभ घ्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण मला खात्री आहे की ह्या कार्यशाळेनंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही मिरॅक्युलस चेंजेस अनुभवायला मिळतील त्याचा मला असं वाटतं मी काही जास्त सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच अनुभव घ्या. तर मग खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या कार्यशाळेविषयीची डिटेल माहिती दिलेली आहे. जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी जरूर ही कार्यशाळा करा. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांनाच या कार्यशाळेचा नक्कीच उपयोग होईल. तेव्हा तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना सुद्धा या कार्यशाळेविषयी सांगा आणि अर्थातच तुम्ही स्वतः ही कार्यशाळा जरूर करा. कारण या कार्यशाळेमार्फत फक्त तुमच्या एकट्याचं हिलिंग होणार नाही आहे, तर तुमचे मित्र, परिवार, नातेवाईक या सगळ्यांचंच तुमच्या माध्यमातून हिलिंग होणार आहे. तर मग नक्की ही कार्यशाळा जॉईन करा. धन्यवाद.